नमस्कार. चला तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारे असे हे पराठे बनवूया. आणि कमीत कमी साहित्यामध्ये आज आपण एकच प्रकारचं पीठ वापरणार आहोत. तर हे मी पालक घेतलेला आहे. एक छोटी गड्डी होती, तर छान 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता आपण हे चाळणीमध्ये काढून घेऊया आणि गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे मी कढईमध्ये. त्या कढईमध्ये हा पालक आपण वाफवून घेऊया 5-6 मिनिट. बघू शकता किती खाली माती निघते ती. छान स्वच्छ धुवून घ्यायचं 2 पाण्याने. तर गॅसवरती आधीच मी पाणी ठेवलं, त्यामध्ये हा पालक टाकून घ्यायचा आहे. पाणी म्हणजे पालक बुडेल एवढं पाणी घालायचं आहे. त्यामध्ये थोडीशी साखर घालायची म्हणजे कलर छान राहते. खालीवर करून घ्यायचा. एक 5-6 मिनटं आपल्याला हा वाफवून घ्यायचा आहे. कारण पालक कवळा होता, त्यामुळं मी थोडंसं देठासहित वापरलेलं आहे. त्यामुळं आपल्याला 5 ते 6 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. तुम्ही जर नुसते पानं वापरत असाल तर 4 मिनिट ठेवलं तरी चालते. आता आपला हा पालक आपण वाफवून घेतलेला आहे. एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे. आधीच मी पाणी घेतलं होतं, त्यामध्ये थोडेसे बर्फ टाकून घेतला होता. कारण आपल्याला हा पालक लगेच बर्फाच्या पाण्यात टाकायचा आहे. कारण कलर जशाला तसंच राहायला पाहिजे. त्यामुळे आता आपण हे थोडंसं थंड पाण्यात टाकून ठेवला. त्यानंतर पुन्हा मी चाळणीमध्ये काढून घेतला. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. पालक घातला, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, एक 4-5 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे. आता आपण याची मिक्सरमधून छान बारीक पेस्ट बनवून घेऊया. कलर छान आला बघू शकता तुम्ही. आता आपण हे जे पेस्ट करून घेतले ते एका ताटामध्ये काढून घेऊया. ज्या ताटामध्ये आपल्याला पीठ भिजवायचे त्या ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे. यामध्ये आपण काही सुके मसाले घालूया. हिंग घातलं मी अर्धा चमचा, धने पावडर घातले, भाजलेले धने पावडर 1 चमचा, जिरे पावडर 2 चमचे, तीळ, तिखट घातलं आवडीनुसार, कारण आपण हिरवी मिरची पण वापरलेली आहे. हळद, मीठ, 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि मिक्सरचं भांडं भिजवून थोडंसं पाणी घालूया. छान घट्ट असं आपण ही कणिक जशी भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घेऊया. थोडासा तेलाचा हात लावून घेऊया म्हणजे आपलं हे पीठ छान मऊ राहते. थोड्या वेळ आपण पीठ भिजवून ठेवूया बाजूला. तोपर्यंत मी इकडं शेंगादाणे आणि डाळवाची दही घालून चटणी बनवलेली आहे. कारण चटणीसोबत छान लागतात. पीठ पण छान आपलं मऊ झालेलं आहे. तेलाचा हात लावून छान मस्त मळून घ्यायचं आहे आणि जसं आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे आपल्याला याचे पराठे बनवून घ्यायचे आहे. तुम्हाला दाखवते मी एक लाटून. तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे बनवू शकता किंवा तुम्ही याच्या पुरी बनवली तरीसुद्धा चालते. जर तुम्हाला तेलकट आवडत नसेल तर तुम्ही पराठेसुद्धा बनवू शकता. तर चवीलासुद्धा अप्रतिम लागते आणि तुम्ही प्रवासातही नेऊ शकता किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता. ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहे पीठ लावून, म्हणजे खाली चिटकणार नाही आहे. तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. चला तर आता आपण पराठा लाटून घेऊया. गॅसवरती मी तवा आधीच गरम करायला ठेवलेला आहे. थोडंसं तेल टाकून घ्यायचं तव्यावरती. त्यावरती हा पराठा टाकून घ्यायचा. बघू शकता पातळसर बनवलेला आहे. तेल टाकलं त्यानंतर पराठा टाकलेला आहे. छान भाजून घ्यायचा आहे. गॅस कमी जास्त करत. तुम्ही बटर लावू शकता किंवा तूप लावू शकता किंवा तेल लावलं तरीसुद्धा छान राहतात, मऊ राहतात हे एकदम. तुम्हाला स्वतःलासुद्धा हे टिफिनमध्ये नेऊ शकता. लहान मुलं अशा भाज्या खात नाही, त्यामुळं तुम्ही लहान मुलांनासुद्धा हे सॉससोबत टिफिनमध्ये देऊ शकता. जर तुम्हाला लहान मुलांसाठी बनवायचे असेल तर तिखटचं प्रमाण कमी केलं तरी चालते. मस्त फुगल्या गेला बघू शकता. दोन्ही साईडनं मस्त आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे. छान भाजून झालेला. चला तर आपण दुसरा पण एक पराठा बनवून घेतलेला आहे आणि पटकन होतं ते. सकाळच्या नाश्त्यासाठी पोटभरीचं जेवण होते. चला तर आता आपण हे सगळेच पराठे बनवून घेतलेले आहे आणि चटणी पण एकीकडे तयार आहे किंवा तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता. दहीसोबतसुद्धा अप्रतिम लागतात किंवा आपण जे लसूण घालून शेंगादाण्याची चटणी करतो सोलापुरी, त्या चटणीसोबतसुद्धा अप्रतिम लागतात. तर गरम गरम हे आपले पालकाचे पराठे तयार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी. झटपट होणारा पदार्थ आहे.
तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.